हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका तळेकर आणि तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आणि या फॅमिली व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही बरेच जण माझे व्हिडिओ बघत असता, लाईक पण करता, पण सबस्क्राईब का नाही करत बरं? सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे मला ना थोडी एनकरेज मिळते व्हिडिओज बनवायला. तर चला बरं, पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक पण करून टाका. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 आनंदाचा जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे माझी बहीण येणार आहे आज. आणि तुम्हाला तर माहिती आहे, बायकांना माहेरचं कोणी येणार असेल ना, तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नसतो. आणि माझी ही जी माझ्या नंतरची बहीण आहे, तिचं नाव प्रीती आहे. ती येणार म्हणलं की जास्तच आनंद, कारण तिचं आणि माझं नातं बऱ्यापैकी मैत्रीचं आहे. तर मंडळी, तुमच्यापैकी किती जणींचं असं आपल्या बहिणीसोबत खूपच जमतं आणि रोज कॉल केल्याशिवाय राहत नाही? मला वाटतं सगळ्यांचं सेमच असणार आहे. आपल्या बहिणीला कॉल केल्याशिवाय, तिच्याशी मनातलं बोलल्याशिवाय दिवस काही आपलं सरत नाही. आद्याला तर छकोली आल्याचाच खूप आनंद झाला होता. इकडे झोपला, इकडे या खोलीत बस, दे जा, उठव त्याला. आणि छकुलीचा वरद खूप फेवरेट आहे, कारण तो तिच्याशी खेळत असतो, मस्ती करतो, म्हणून तिला ना कधी वरद दादाला भेटेन असं होतं. व्हिडिओ कॉल केला तरी त्याच्याशीच बोलायचं असतं तिला. त्याला खूप काही गोष्टी दाखवायच्या असतात. म्हणून घरात आल्या आल्या छकुलीने वरद दादा कुठे असं विचारलं, आणि मग तो झोपलेला होता म्हणून छकुलीला मी त्याला उठवायला सांगितलं. आणि आमचे वरद साहेब काही उठायला तयार नव्हते, पण बळजबरी कसं तरी उठवलं त्याला. हक कर तिला, हक कर की. लागलं बरं झाली दोघांची मस्ती सुरू. माझी बहीण तशी संध्याकाळचीच आली होती, म्हणून चहा वगैरे मी केला. चहासोबत मुलांनी थोडं बिस्किट वगैरे खाल्लं, आणि तिने ना इतका सारा खाऊ आणला होता की तो जरा जास्तच झाला, आणि मुलांनी थोडाफार खाल्ला. कारण आमचं आदल्या दिवशीच ठरलं होतं की ती आली ना की संध्याकाळी डिनरला बाहेरच जायचं. दाखव ना जनगण. हा, व्हेरी गुड. हे आमच्या घरातले एकाचड एक कलाकार. काय काय ऍक्टिव्हिटीज करतील आणि काय काय शिकून येतील आणि काय काय करून दाखवतील याचा काही भरोसा नाहीये. आणि मुलांना काय लागतं, ह्याने केलं की मला ते करायचंच आहे, आणि मला कसं जमतं हे पण मला दाखवायचंय, बस इतकंच. मॅडम, आपण टीव्हीच बघता. हा डोळा ना, हा. हे शिकायचं बाकी होतं, म्हणून ते पण छकुलीकडनं शिकून घेते. कुणाला? खास चायनीज फूड खायला आम्ही एवढ्या लांब आलो होतो. बालेवाडी हाय स्ट्रीटमध्ये हे गॉंग म्हणून इतकं स्पेशल चायनीजसाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे ना. इथे खूप भारी चायनीज फूड मिळतं बरं का. तुम्ही नक्की पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्यामध्ये येणार असाल ना, इथलं फूड नक्की ट्राय करा. हे जे सूप आहे ना, याचं नाव मी विसरले, पण नारळाच्या दुधामध्ये नूडल्स, चिकन आणि काहीतरी फ्लेवर्स ॲड केलेले होते, आणि त्यामुळे ते इतकं कमाल होतं सूप. तुम्ही आले ना कधी इथे तर नक्की हे ट्राय करा. आणि आम्ही इथे बऱ्याच वेळा आधी आलेलो आहोत, म्हणून आम्हाला इथल्या बऱ्याचशा डिशेस आधीच माहीत होत्या. आम्ही त्याच परत ऑर्डर केल्या. सगळ्याच डिशेस इथल्या खूप कमाल आहेत, खूप टेस्टी आहेत, आणि कमी स्पायसी असल्यामुळे ना मुलंसुद्धा अगदी आरामशीर खाऊ शकतात. तर आमची इथे बघा, बहिणी बहिणींची ना मस्त काहीतरी मजा घेणं सुरू आहे. इथल्या हॉटेल्समध्ये ना डिशेसची नावं इतकी मोठी मोठी असतात ना की लक्षात ठेवणं खूपच अवघड आहे. पण हा बाऊ कमाल होता. आमच्या वरदला मात्र आमच्यापेक्षा वेगळं खायचं होतं काहीतरी, म्हणून त्याने हे कोरियन फिश बॉल जे आहेत ना ते मागवले होते.
आणि मग आम्ही आमच्या डिनरचा एंड ह्या इंटरेस्टिंग अशा डिझर्टने केला. हे काहीतरी असं चॉकलेट डोम होतं आणि याच्या खाली आतमध्ये ना ब्राउनी होती, चॉकलेट ब्राउनी, आणि त्याच्यावरती आईस्क्रीम होतं आणि असं हॉट चॉकलेट टाकून त्याच्यावरती ते विरघळवून ते खायचं होतं. मुलांना ते खूप आवडलं आणि ते इतकं होतं की आम्हाला सुद्धा त्यांच्यासोबत ते खावं लागलं. शकुली कोणाचा बर्थडे? तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.